महिन्यापासून आमच्या मागे बांद्यातले काही गुंड आहेत ते मागे लागलेले होते। काय 8 महिन्यापूर्वी त्यांच्यानी आम्ही मौलानाने पाण्यात चुकलं आणि ते हारावर पाणी मारलं म्हणून आमचं दुकान बंद केलं। आता 8 महिन्यापासून आमच्याकडे रोजगार नाही आहे। काय आम्ही बांद्यामध्ये त्यांनी बोलले का लावू नका, आम्ही लावलं सुद्धा नाही दुकानात। काय आम्ही 8 महिने रिकामी बसलोय आणि आता माझ्या भावाचा धंदा येत होता जात्रेमध्ये खेळण्या बिळण्या विकायचा, तर ह्या लोकांनी त्याला धमकी दिली। काय काय बाबा तू कुठेही दुकान लावलं तर आम्ही तिकडे येणार आणि तुझं दुकान बंद करायला लागणार। त्याच्याकडे उदरनिर्वाहाचं साधन काही नसल्यामुळे काय तो नैराश होऊन यांचा व्हिडिओ तयार करून ह्या ज्यांनी 4-5 माणसांनी 8 माणसांनी जो त्याला धमकावलाय त्यांचा व्हिडिओ करून त्याने गळफास लावून मृत्यू आपला करून घेतलेला आहे। याच्यासाठी मी तुमच्यासाठी एकच मागतो, माझ्यासारखं दुसऱ्याकडे कोणाला होऊ नये। काय ह्याच्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करा आणि त्या हरामखोरांना जेलमध्ये टाका। आज अशी परिस्थिती आहे, आम्ही बॉडी घ्यायला नकार दिलेला आहे। या 4-5 जण आहेत काय निलेश पटेल, निलेश सावंत, त्याच्यानंतर साहेब ते मी नावं सांगतो तुम्हाला, त्यांची जी नावं आहेत त्यांना हे पोलीसवाले अरेस्ट करत नाही आहेत। आम्ही त्यांना सांगितलं त्यांच्यावर FIR करा, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, आम्हाला कॉपी द्या, आम्ही आमची बॉडी घेतो। तर हे सर्व पोलीस इकडून निघून गेले। आम्ही कोणाकडे जाऊन न्याय मागायचा? याच्यासाठी आम्हाला पब्लिकने सपोर्ट करायला पाहिजे। आज आमच्या बरोबर झालंय, उद्या कोणाबरोबर पण होऊ शकतो। यांना जातपात काही लागत नाही, यांना फक्त प्रतिष्ठा पाहिजे, पैसा पाहिजे। कोणी पैसे फेकले का हे बरोबर सगळ्या करतात। अरे लोक एवढे गरीब आहेत, भुकेने मरतात त्यांना बघत नाही, शेतकरी बिचारे एवढे मरतात त्यांना बघत नाही। फक्त हिंदू मुस्लिम करायचं, जातीवाद करायचा आणि भांडणं लावायची। तुमचा कमरुद्दीन शेख आणि माझा भाव मय्यत जो आहे तो आफ्ताब कमरुद्दीन शेख, त्याला 2 लहान मुलं आहेत, एक 6 वर्षाची आणि एक 3 वर्षाची। 5-5:30च्या दरम्यान गळफास लावून आपला व्हिडिओ तयार करून गळफास लावून घेतला। मी त्याला दरवाजा तोडून काढलं खाली आणि खाली झोपवलं, तेव्हा त्याची हार्टबीट चालू होती। मग आम्ही बांद्यामध्ये गेलो डॉक्टरकडे, त्यांच्यानी आम्हाला सावंतवाडीमध्ये पाठवलं। जेव्हा आम्ही इकडून त्याला ऑक्सिजनची कमी होती, इकडून त्याला हलवायला घेतलं तेव्हा तो ॲम्ब्युलन्समध्येच ऑफ झाला।